तृणधान्याच्या आहारातील महत्त्व मराठी निबंध. अन्न हे परमधान्य असे आपले शास्त्र सांगते. अन्नाशिवाय जीवन अशक्य आहे आणि या अन्नात तृणधान्य सर्वात प्रमुख आणि पायाभूत घटक आहे. गव्हाच्या पिठापासून ती भाजलेल्या ज्वारीपर्यंत, भाकरीपासून ते धान्याच्या भातापर्यंत तृणधान्य आपल्या दैनंदिन आहाराचा केंद्रबिंदू आहे. केवळ पोषण देतात नाही तर संस्कृती, परंपरा आणि अर्थव्यवस्था यांच्याशी देखील ती निगडित आहे. तृणधान्य म्हणजे काय? तृणधान्य म्हणजे धान्योत्पादनासाठी लागवड केलेल्या वनस्पतीचे बीजकण किंवा कणसे. गहू, तांदूळ, बाजरी, ज्वारी, मका, ऊस, ओलियस इत्यादी यात प्रामुख्याने येतात. जगभरात ही धान्ये मुख्यतः खाद्यपदार्थ म्हणून वापरली जातात. तृणधान्य ही कर्बोदकांमुळे समृद्ध असतात. कर्बोदके शरीराला सर्वात सहज उपलब्ध होणारी ऊर्जा आहे. दैनंदिन कामे, शारीरिक हालचाली, श्वसन, रक्तभिसरण यासारख्या शारीरिक क्रियांसाठी लागणारी ऊर्जा प्रामुख्याने धान्यातून मिळणाऱ्या कर्बोदकांमधूनच प्राप्त होते. एक व्यक्ती दररोज जेवणातून मिळत असलेल्या एकूण कॅलरी पैकी सुमारे 60 ते 70% कॅलरी धान्यातून मिळते. तृणधान्य ही केवळ कर्बोदकापुरती मर्यादित नाहीत, ती अनेक आवश्यक पौष्टिक घटकांनी समृद्ध आहे. प्रथिने, प्रोटीन, शरीराची वाढ, दुरुस्ती आणि ऊतकांची निर्मिती यासाठी प्रथिने आवश्यक आहे. गहू, तांदूळ, बाजरी, ज्वारी यात प्रथिने असतात. विशेषतः शाकाहारी लोकांसाठी हा प्रथिनेचा मुख्य स्रोत आहे. धान्य, विशेषतः संपूर्ण धान्ये, होल ग्रेन्स यात भरपूर चयापचयी तंतू असतात. हे तंतू पचनक्रियेतील नियमित ठेवतात, मलबद्धता टाळतात, कोलेस्ट्रॉल नियंत्रित ठेवतात आणि रक्तातील साखरेचे प्रमाण स्थिर ठेवतात मदत करतात. जीवनसत्वे, व्हिटॅमिन, तृणधान्ये बी गटातील जीवनसत्वाचे उत्तम स्रोत आहे. थायमिन, B1, रिबोफ्लेविन, B2, नियासिन, B3, फॉलिक ऍसिड, B9 ही जीवनसत्वे चयापचय, चेतासंस्था आणि एकूण आरोग्यासाठी अत्यावश्यक खनिजे. मिनरल्स, लोह, लोखंडे, मॅग्नेशियम, सेलेनियम, झिंक आणि फॉस्फरस सारखी महत्वाची खनिजे धान्यांमध्ये आढळतात. लोह रक्त निर्मितीसाठी, मॅग्नेशियम हाडे आणि स्नायूंसाठी, तर सेलेनियम रोगप्रतिकारक शक्तीसाठी महत्वाचे आहे. संपूर्ण धान्य जसे की कवचासहित गहू, तांदूळ, ब्राऊन राईस आणि परिकृष्ट धान्य, पांढरा तांदूळ यात मोठा फरक आहे. संपूर्ण धान्यामध्ये चयापचयी तंतू, जीवनसत्वे आणि खनिजे जास्त प्रमाणात असतात, तर परिकृष्ट प्रक्रियेदरम्यान ही बहुमूल्य पोषक तत्वे बराचसा भाग नष्ट होतो. म्हणून आहारात संपूर्ण धान्याचा समावेश अधिक फायदेशीर ठरतो. संपूर्ण धान्य कोलेस्ट्रॉल आणि रक्तदाब नियंत्रित करून हृदयविकाराचा धोका कमी करतात. यातील चयापचयी तंतू रक्तातील साखर ताब्यात ठेवण्यास मदत करतात, ज्यामुळे मधुमेह होण्याची शक्यता कमी होते. पचन सुधारणा, तंतूमुळे पचनक्रिया चांगली राहते आणि पोटात संबंधित त्रास टळतात. वजन नियंत्रित, चयापचयी तंतूमुळे पोट दीर्घकाळ भरलेले वाटते आणि अन्नाचे प्रमाण नियंत्रित राहते, ज्यामुळे वजन कमी राहण्यास मदत होते. तृणधान्य ही जगातील बहुतांश लोकांची मुख्य अनुत्पादने आहेत. शेतीवर अवलंबून असलेल्या देशांमध्ये भारतासह ही अर्थव्यवस्थेचा आधारस्तंभ आहे. लाखो किसान आणि कामगार या धान्य उत्पादनाशी जोडलेले आहेत. जगातील दारिद्र्य रेषेखालील लोकसंख्येसाठी ही धान्ये स्वस्त आणि पोषक असणारा आहार उपलब्ध करून देतो. प्रत्येक समाजाचे आपले वेगळे धान्य आणि पाककला शैली आहे. भारतात उत्तरेतील रोटी, गव्हाची, पूर्व आणि दक्षिणेतील भात, तांदूळाचा आणि महाराष्ट्र, कर्नाटकातील ज्वारी, बाजरीची भाकरी ही केवळ खाद्यपदार्थ नाही तर ते त्या देशाची ओळख आहे. सण, उत्सव, विधी आणि पारंपरिक पद्धती या सर्वांशी धान्य निगडित असतात. जागतिकीकरण आणि जीवनशैलीत झालेल्या बदलामुळे लोक परिकृष्ट धान्याकडे, मैदा, पांढरा तांदूळ झुकत आहे, ज्यामुळे मधुमेह, लठ्ठपणा यासारख्या आजाराचे प्रमाण वाढत आहे. त्यामुळे संपूर्ण धान्याचे महत्त्व लोकांपर्यंत पोहोचणे आवश्यक आहे. जलवायुमान बदल, पाण्याची टंचाई, लागवडी क्षेत्रात होणारी घट ही धान्य उत्पादनासाठी मोठी आव्हाने आहेत. यावर मात करण्यासाठी शास्त्रज्ञ उच्च उत्पादन क्षमता असलेल्या कोरड्या भागासाठी योग्य अशा नव्या जाती विकसित करत आहे. तृणधान्य ही पोट भरण्याचे साधन नाही तर आरोग्य, ऊर्जा, अर्थव्यवस्था आणि संस्कृती या सर्वांचा पाया आहे. धान्य परम आरोग्य, संपूर्ण धान्य हे आरोग्य आहे हे तत्व लक्षात घेऊन आपण आपल्या आहारात संपूर्ण तृणधान्याचा समावेश केला पाहिजे. एक समतोल, पोषक, टिकाऊ आहार घेण्यासाठी तृणधान्याची भूमिका अतूट आणि अमूल्य आहे. म्हणूनच तृणधान्य ही मानवी समाजाच्या भवितव्यासाठी अत्यंत महत्त्वाची आहे. जर या पोस्टशी संबंधित काही गोंधळ असेल किंवा आपल्याला अशा कोणत्याही विषयाची माहिती हवी असेल तर कृपया खालील दिलेल्या कमेंट बॉक्सद्वारे आपले प्रश्न आम्हाला विचारू शकता. या पोस्टशी संबंधित आणखीन काही प्रश्न असतील आपण आम्हाला ते देखील सांगू शकता की आम्ही त्या समस्या नक्कीच सोडवू.